जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र शासन DMER जे आहे यांच्यातर्फे एक पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे। ही पदभरती जी आहे ती परमनंट स्वरूपाची आहे। नियमित पदभरती जी आहे ती पदभरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या जिल्ह्यासाठी गट क संवर्गातील नियमित पदभरती जी आहे ती पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त नांदेड जिल्ह्यासाठी आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यानुसार जे पदभरती आहे DMERच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नीय रुग्णालयामध्ये प्रसिद्ध होणार आहेत। आता त्याआधी मी बोललो तुम्हाला की प्रत्येक GMCच्या वेगळ्या जे जाहिराती आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात। तुम्ही तर म्हणाल पूर्ण DMER एकत्र पदभरती घेत असतं पूर्ण महाराष्ट्रभरासाठी आणि त्यानंतर तुमच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या GMC मध्ये तुम्हाला पोस्टिंग दिली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अगदी बरोबर आहे। आता ही जी जाहिरात निघालेली आहे ही गट ड ची जाहिरात आहे आणि शासनाने तसेच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य DMER हा जो काही विभाग आहे या विभागानं गट ड ची जी पदभरती आहे ही पदभरती जिल्हा अधिकारी आणि त्याचबरोबर जे काही त्या रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत डीन आहेत यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत की गट ड ची जे पद आहेत हे त्यांनी त्यांच्या लेवलला भरून घ्यायचे आहेत। काही पद परमनंट तर काही कंत्राटी पद्धतीने गट ड ची पदभरती ही डीन आणि जिल्हा अधिकारी यांच्या अंडर होणार आहे आणि त्याच बेसिसवर त्याच अनुषंगाने ही जी पदभरती आहेत या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या रुग्णालय आणि महाविद्यालयाचे जे अधिष्ठाता आहेत त्यांच्याद्वारे करून घेतली जात आहे। गट क ची जी पदभरती आहे ही स्वतः DMER जो विभाग आहे तो विभाग घेणार आहे आणि त्याची जी पदभरती आहे ते महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नीय रुग्णालय असतील, दंत महाविद्यालय आणि रुग्णालय असतील, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक जे कॉलेजेस असतील या सगळ्या कॉलेजेसवर जी पदभरती आहे गट क ची ही पदभरती स्वतः DMER घेणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरासाठी मेगा भरती लवकरच प्रसिद्ध होऊ शकते। त्यासाठी अशा पद्धतीची तुम्हाला जी जाहिरात आहे ही लवकरच पाहायला मिळू शकते। चला ही पदभरती कशा संदर्भात आहे आपण माहिती पाहूया। वैद्यकीय जे विष्णुपुरीचं GMC नांदेड आहे याच्यामध्ये भरून घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या अधीनस्थ असलेल्या बघा DMERच्या अंडर असलेल्या GMC विष्णुपुरी नांदेड आणि त्याला संलग्नीय रुग्णालय जे आहे या रुग्णालयाकरता वर्ग 4 गट क च S1 15,000 ते 47,600 त्याचबरोबर S6 19,900 ते 63,200 हे बेसिक पेमेंट असलेले गट ड चे जे काही रिक्त पद आहेत या पदांवर नियुक्तीत पात्र जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहेत हे अर्ज मागवण्यात येत आहेत। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, याचे एग्जाम होणार आहेत। मे बी IBPS या पदासाठी पदभरती घेऊ शकते आणि त्यानंतर तुमचं मार्कनुसार तुमचं यामध्ये सिलेक्शन जे आहे ते होणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, गट ड मधील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरता जी जाहिरात आहे ही जाहिरात आलेली आहे। पदाचं नाव असणार आहे गट क मधील समकक्ष पद। एकूण पद भरले जाणार आहेत 86 पद। खूप जास्त पद असणार आहेत। पदाच्या आरक्षणानुसार जो तपशील आहे सामाजिक आणि समांतर आरक्षण यात त्यांनी दिलेला आहे। एकूण 86 पद आहेत, त्यातले ओपन साठी 40, महिला आरक्षणासाठी 18, त्याचबरोबर बघा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी एकूण 2 पद, त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या घटकासाठी 3 पद, इतर मागास प्रवर्गासाठी 6 पद, त्याचबरोबर विजासाठी 7 पद,
इतर जमातीसाठी 3 पदं, अनुसूचित जातीसाठी 6 पदं, अशा पद्धतीचं एकूण 86 पदं जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. हे जे पदं आहेत ती मी तुम्हाला सर्वसाधारणसाठी सांगितलेले आहेत. आता बघा, टोटल जे पदं आहेत, पदसंख्या कोणत्या प्रवर्गाला किती आहे त्यांनी शेवटच्या रकान्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. हा पेपर कट आहे विद्यार्थी मित्रांनो. फुल नोटिफिकेशन फॉर्म भरायला सुरुवात जी आहे ती कधीपासून होणार आहे बघा. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख तुम्हाला 26 एप्रिल संध्याकाळी 5 वाजल्यापासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे. जवळपास 26 तारखेला 5 वाजता लिंक आल्याच्या नंतर, लिंक चालू झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं फुल नोटिफिकेशन आहे, कशा पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत, एक्झाम कोणती कंपनी घेऊ शकते, याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटची जी तारीख आहे ही शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो 16 मे रोजी संध्याकाळी तुम्ही 12 वाजेपर्यंत याचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत हे फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात. जे काही परीक्षा व कालावधी आहे हा तुम्हाला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे, DMERची नाही तर जी काही डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, कारण ही पदभरती त्यांचे जे GMC नांदेड आहे यांचे अधिष्ठाता यांच्या अंडर भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे GMC नांदेडचं जे काही संकेतस्थळ आहे याच्यावर तुम्हाला परीक्षेविषयी पूर्ण तपशील जो आहे तो पाहायला मिळणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क कशा पद्धतीचा असणार आहे बघा. राखीव प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये, अराखीव प्रवर्ग खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, माजी सैनिकांसाठी कशाही पद्धतीची फीस जी आहे ती फीस आकारली जाणार नाही. बघा, ही पदभरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर सुधीर देशमुख जे आहेत सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गट ड चे जे पद आहेत हे भरण्यासाठी अधिष्ठातांना तिथं अधिकार दिलेले आहेत आणि नांदेड GMC मध्ये ही पदभरती नांदेडचे जे काही अधिष्ठाता आहेत यांच्या अंडर होणार आहे आणि त्यासाठीच ही जी ॲड आहे हे पेपर कट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये बघा टीप त्यांनी महत्त्वाची दिली आहे. भरायला जे संवर्ग आहे त्याच्यामध्ये पदांचा सामाजिक समांतर आरक्षण जे आहे त्याचा इथं बदल होऊ शकतो किंवा त्यानंतर अराखीव पदांची शक्यता वाढू शकते. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवाराची निवड करून पदभरती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, कशाही पद्धतीचं जे भरण्यासाठी दिव्यांग आरक्षित जे आहेत त्यांना सुद्धा क्रमांकानुसार घेतलं जाणार आहे. खूप महत्त्वाची माहिती त्यांनी इथं शेवटी दिलेली आहे बघा. ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रियाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो, आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो, पदे कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतात किंवा अचानकपणे तुमची जी पदभरती आहे ही रद्द सुद्धा केली जाऊ शकते आणि तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला पदभरती जर चुकून रद्द झाली तर कशाही पद्धतीचं जी फीस आहे ती तुम्हाला परत मिळणार नाही. अशा पद्धतीचं त्यांनी इथं माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जरी पेपर कट असला, वैद्यकीय शिक्षण DMER मधचं जे काही DMERच्या अंतर्गत जे काही GMC नांदेड आहे याच्यामध्ये गट ड चे एकूण 86 पदं भरले जात आहेत. हे पदं अधिष्ठाताच्या अंडर त्यांच्याद्वारे त्यांच्या निर्देशनाने भरून घेतले जात आहेत. नियमित पदं आहेत. आता त्यांनी ज्यांना टेंडर दिलं ज्या कंपनीला ती कंपनी पदभरती घेऊ शकते. FBPS TCS कोणतीही कंपनी किंवा एखादी लोकलची कंपनी सुद्धा यामध्ये जी पदभरती आहे ती करून घेऊ शकते. गट ड चे S1 आणि S6 जे पे स्केल असणारे पद आहेत हे यामध्ये भरून घेतले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास पूर्ण माहिती पाहिलेली आहे. उद्या जसं 26 तारखेला याची लिंक ओपन होईल तसं मी तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत किंवा याच्याविषयी अतिरिक्त माहिती प्रसिद्ध झाली तर त्याविषयी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल. परमनंट पदभरती असतील, नियमित पदभरती असतील किंवा मग निमशासकीय शासकीय पदभरती असतील त्याविषयी मी वेळोवेळी आपल्या चॅनलवर माहिती देत असतो. महाराष्ट्र शासनाचं सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा DMER असेल, महानगरपालिका असतील, नगररचना विभाग असेल किंवा इतर विभाग असतील ज्याच्यामध्ये NHM पदभरती असेल, ज्या काही पदभरत्या अशा प्रसिद्ध होतात त्याची सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करत जा. काही प्रश्न असतील तर तुमचे कमेंट बॉक्समध्ये विचारा. PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.